स्थापन्या समता शांती ठेवणी शुद्ध साधना करती साधना त्यांना ठेव उत्स्फूर्त साधना हे ब्रीदवाक्य असलेल्या साधना साप्ताहिकाचे यावर्षी 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने आज आपण साधना साप्ताहिकाचे मुख्य संपादक विनोद शिरसाट सरांची विशेष मुलाखत घेणार आहोत. तत्पूर्वी सर, आपण मला आपली मुलाखत घेण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद. थँक्यू. वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी साधनाची ओळख आहे. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चिकित्सक लेखन साधनातून प्रामुख्याने प्रसिद्ध होत असते. तरी सर, साधनाची विचारप्रणाली काय आहे आणि गेल्या 75 वर्षात ती कशी आकाराला येत गेली? साने गुरुजींनी साधना साप्ताहिकाचं पहिलं संपादकीय 15 ऑगस्ट 1948च्या अंकात लिहिलं. त्या अंकामध्ये त्यांनी साधनाची भूमिका काय असेल, साधना काय स्वरूपाचं लेखन प्रसिद्ध करेल आणि साधना कोणत्या उद्देशाने काम करेल हे सर्व अतिशय व्यवस्थित त्यांनी लिहिले. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की समाजातील विषमता आणि वैरभाव नष्ट करण्याची थोर साधना आपणास करावयाची आहे, या ध्येयाने हे साप्ताहिक जन्म घेत आहे. विषमता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आणि वैरभाव म्हणजे पण वेगवेगळ्या प्रकारचा, आर्थिक कारणावरून, जातीय कारणावरून, धार्मिक कारणावरून, भाषिक कारणावरून आणि अन्य अनेक कारणांच्यावरून. तर सर्व प्रकारचे भेदभाव आणि सर्व प्रकारची विषमता नष्ट करण्याची साधना आपणास करावायची आहे असं गुरुजी म्हणतात. गुरुजींचं ते संपादकीय जरी 15 ऑगस्ट 1948 असलं आणि भारताचं संविधान जरी त्यानंतर 1.5 वर्षानंतर प्रत्यक्षात अंमलात आलेलं असलं तरीही भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली सर्व मूल्य ही गुरुजींच्या त्या पहिल्या संपादकीयात आहेत. आणि आत्तापर्यंतच्या 75 वर्षांची साधनाची जी वाटचाल पाहिली तर असं लक्षात येतं की भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली मूल्य आणि उद्दिष्ट समोर ठेवून साधना साप्ताहिक आत्तापर्यंत काम करत आलंय. काळ वेळानुसार बदल झाले, अंतर्गत आणि बाह्य रूपामध्ये बदल झाले, संपादक बदलले, वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्यात आलं. मात्र वैचारिक भूमिका ही भारतीय संविधानाशी सुसंगत प्रत्येक संपादकाच्या काळात कायम राहिलेली आहे. अच्छा, आताच तुम्ही म्हणालात की संपादक बदलत आले आणि त्यानुसार साधनाचे कामही म्हणजे प्रकारही बदलत आले. तर साधना साप्ताहिकाचे बालकुमार दिवाळी अंक आणि युवा दिवाळी अंक सुरू करावे असे का वाटले किंवा ते सुरू करण्यामागची प्रेरणा, उद्दिष्ट काय होती? साधना साप्ताहिकात अगदी स्थापनेपासून लहान मुलांशी संबंधित आणि तरुणाईशी संबंधित मजकूर नियमितपणे किंवा अधूनमधून प्रसिद्ध होतच होता. अधूनमधून विशेषांकही काढले जात होते आणि वर्षातून असे 1-2 विशेषांक, काही लेखमाला, दिवाळी अंकातला काही भाग, हे सर्व पूर्वीपासून प्रसिद्ध होत होतं. मात्र 2008 पासून अतिशय नियमितपणे स्वतंत्र बालकुमार दिवाळी अंक आपण काढतोय, म्हणजे गेली 15 वर्ष. आणि 2014 पासून अतिशय नियमितपणे आपण युवा दिवाळी अंक काढतोय, तोही अतिशय नियमितपणे, म्हणजे 10 वर्ष युवा अंक आणि 15 वर्ष बालकुमार अंक प्रकाशित करतोय. यामागची 2-3 भूमिका होत्या की प्रत्येक नवीन पिढी जेव्हा उदयाला येते तेव्हा ती साधना साप्ताहिक आत्ता जे आपलं गंभीर वैचारिक, राजकीय, सामाजिक असं जे स्वरूप आहे, या स्वरूपातले अंक त्यांच्यापर्यंत जाणार नाहीत. मात्र बालकुमार आणि युवा वाचकांच्यापर्यंत त्यांना आवडतील, त्यांना अपील होतील अशा प्रकारचे आशय आणि विषय गोष्टी रूपाने, मात्र खूप गांभीर्याने आतापर्यंत जर घेऊन गेलो तर भविष्य काळामध्ये साधना साप्ताहिकाचे वाचक वाढण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल. आणि अर्थातच बालकुमार आणि युवा वय हे एकूणच वैचारिक जडणघडणीचं असतं, सामाजिक भान येण्याचं असतं, राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने ते उपयोगी ठरतं. ते सर्व घडवण्यासाठी आणि एक चांगले नागरिक घडवण्यासाठी बालकुमार आणि युवा अंक ही आपण पायाभरणी मानतो. तर साधना ट्रस्ट काही मागील महिन्यांपासून प्रख्यात आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या प्रत्यक्ष मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करत आहे. तो उपक्रम सुरू करण्यामागे काय विचार होता आणि त्याला लोकांचा प्रतिसाद कसा आला? साधना साप्ताहिकाने अलीकडच्या काही वर्षात 5-1 वर्षापासून डिजिटल माध्यम खूप वेगाने हाताळायला सुरुवात केली. आम्ही खरं तर 5 वर्षापूर्वीच साधनाचा व्हिडिओ विभाग सुरू केला होता, त्यासाठी स्टुडिओ केला होता, सर्व इक्विपमेंट्स खरेदी केलेली होती, सर्व सेटअप तयार केलेला होता. अधूनमधून आम्ही काही प्रमाणात व्हिडिओ करतही होतो. परंतु
साधना डिजिटल आर्काईव्ह कर्तव्य साधना हे पोर्टल, ई बुक्स, ऑडिओ बुक्स या सर्व कारणांच्यामुळे आम्हाला व्हिडिओ विभागाकडे पुरेसं लक्ष देता आलेलं नव्हतं. आता बाकीचे विभाग बऱ्यापैकी पूर्णत्वाच्या दिशेने आलेले आहेत, म्हणजे मुख्य काम संपलेलं आहे पायाभूत, आणि म्हणून आता आम्ही मुळात व्हिडिओकडे लक्ष देत आहोत. त्यामुळे हे नव्याने करतोय असं नाही, कल्पना आधीचीच होती, आता थोडी उसंत मिळते आहे. आणि मग सुरुवात आम्ही अशी केली की ऐवज या मालिकेमध्ये अशा काही दीर्घ मुलाखती घेऊन ठेवायच्या की ज्यांनी विशिष्ट क्षेत्रामध्ये विशिष्ट थीमच्या भोवती अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ अलीकडच्या काळातली 3 उदाहरणं देतो जे आम्ही गेल्या महिन्यामध्ये दीर्घ मुलाखती केलेल्या आहेत. एक आहे भानू काळे यांनी समग्र लक्ष्मण शास्त्री जोशी हा 18 खंडांचा प्रकल्प केलेला आहे. तर त्या निमित्ताने लक्ष्मण शास्त्री जोशी होते तरी कोण ही 1 तासाची मुलाखत, आणि तो प्रकल्प 18 खंडांचा आहे तरी कसा, त्याची उपयोगिता आहे तरी कशी, हा दुसरा भाग 1 तासाचा. अशी सुनील कुमार लवटे यांची 2 तासाची व्हिडिओ मुलाखत आहे. त्याचं शब्दांकनही होणार आहे आणि ते साधना साप्ताहिकात प्रसिद्धही होणार आहे. तशीच दुसरी मुलाखत आपण जी घेतलेली आहे ती भानू काळे यांची. भानू काळे हे अंतर्नादचे संपादक होते. 25 वर्षी त्यांनी ते मासिक चालवलं आणि त्यांचं एका मासिकाचा उदयास्त नावाचं पुस्तक पुढील महिन्यामध्ये प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने अंतर्नाद सुरू करण्यापूर्वीचे भानू काळे अशी 1 तासाची मुलाखत, आणि अंतर्नाद चालवणारे संपादक भानू काळे ही 1 तासाची मुलाखत. या दोन्ही मुलाखती झाल्यात, एडिटिंग झालंय, प्रकाशन त्याचं प्रसिद्ध होणार आहेत. कर्तव्यावरून आम्ही त्या प्रकाशित करू. आणि तिसरं आत्ता आम्ही मिलिंद बोकील यांच्या 2 मुलाखती घेणार आहोत. पहिली मुलाखत असेल मिलिंद बोकील यांचं ललित साहित्य म्हणजे कथा आणि कादंबरी, आणि त्यांचं ललित वैचारिक साहित्य ही दुसऱ्या भागातील मुलाखत असेल. आणि याच प्रकारे आगामी वर्षभरात प्रत्येक महिन्यातून 2 ऐवज मालिकेतील 2 महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती असं ठरवलेलं आहे. हे सर्व दूर जाईल, याला अगदीच धोधो प्रतिसाद मिळणार नाही. मात्र या सर्व मुलाखती आणि या व्यक्ती अशा आहेत की याचं काम खूप महत्त्वाचं आहे. यावर ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात यापूर्वी काम झालेलं नाही, आणि हा ऐवज आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल या हेतूने आपण या मुलाखती घेत आहोत. अच्छा. आणि मागे आपण सूरज येंगडे यांची आणि SY कुरेशी सरांची प्रत्यक्ष मुलाखतही घेतली, त्याला कसा प्रतिसाद आला? सूरज येंगडे हा अतिशय महत्त्वाचा आयकॉन, परंतु तो आंतरराष्ट्रीय पातळीवर जेवढा ख्यातकीर्त झालेला होता किंवा अखिल भारतीय पातळीवरही इंग्रजी वर्तुळामध्ये जेवढा प्रसिद्धीला आलेला होता, माहीत झाला होता, त्या तुलनेत तो महाराष्ट्रामध्ये जवळपास माहीत नव्हता. खूप निवडक लोकांना माहीत होता. साधना साप्ताहिकाने मोठा कार्यक्रम घेतला. त्याआधी 2020च्या युवा दिवाळी अंकामध्ये सूरजची मोठी मुलाखत प्रकाशित केली होती, कव्हर स्टोरी केली होती, आणि त्यावेळी तो अमेरिकेमध्ये होता. मात्र भारतात तो येईल तेव्हा आपण त्याची जाहीर कार्यक्रमात मोठी मुलाखत घेऊ असं त्याला सांगितलं होतं. त्याप्रमाणे गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात 2023च्या एप्रिलमध्ये तो आला आणि त्याची एक दीर्घ मुलाखत आपण घेतली. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना विनंती केली, त्यांनी आनंदाने संमती दिली आणि ती अतिशय ओव्हरफ्लो झाली. केवळ ती मुलाखत प्रसिद्ध झाली आणि तिला रिस्पॉन्स मिळाला असं नाही, त्याच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सूरजला अनेक प्रकारची आमंत्रणं आली, टीव्हीवरून त्याच्यासाठी विशेष दखल घेतली गेली. तर खूपच चांगलं असं ते एकूण प्रकरण होतं. असं आता जवळपास 1 वर्ष होईल त्या मुलाखतीला, येत्या 6 एप्रिलला असं लक्षात येतं. आता साधना याबरोबरच तरुणांसाठी पण काही अभ्यासवृत्ती घेऊन येत आहे. तर साधना सध्या तरुणांना कोणकोणत्या अभ्यासवृत्ती देते आणि त्यातून साधनाला कशा प्रकारचं लेखन अपेक्षित आहे? साधनाने पूर्वीपासून अधूनमधून अनियमितपणे का होईना परंतु अधूनमधून काही तरुणांना समोर ठेवून त्यांना विशिष्ट विषय देऊन त्यांच्याकडून अभ्यास करून घेतला, लेखन करून घेतलं, ते साधना साप्ताहिकामध्ये प्रकाशित केलं. काही वेळा उलटं झालं, काही तरुण स्वतःहून आले आणि त्यांनी विनंती केली, आम्हाला अमुक अमुक विषयावर अभ्यास करायचा आहे, त्यासाठी अभ्यासवृत्ती साधना देऊ शकेल का? आणि तेही आपण विषय निवडले, त्यांना अभ्यासवृत्ती दिली आणि त्यातून लेखन करून घेतलं, ते प्रकाशित केलं. मात्र हे सर्व पूर्वी अनियमितपणे होतं. मागील 2 वर्षांच्या पासून आपण हे जरा अतिशय नियमितपणे थोडं ऑर्गनाइज पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये तांबे रायमाने यांच्या नावाने 5 किंवा 4 फेलोशिप्स आणि यदुनाथ थत्ते यांच्या नावाने 5 फेलोशिप्स असं आपण गेल्या वर्षी आणि त्याच्या आधीच्या वर्षी 2ही वर्षी त्या फेलोशिप दिल्या. महाराष्ट्रभरातून अर्ज मागवले,
त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तरुणाईने, विशेषतः 25 ते 35 वयोगट आम्ही समोर ठेवल्यामुळे त्याच वयोगटातील तरुणाईने प्रतिसाद दिला आणि त्यातून आम्ही अंतिम निवड केली. आणि अर्थातच सामाजिक विषय आम्ही त्यामधून जास्त निवडले. अकॅडमिक स्वरूपाचं लेखन किंवा संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही इच्छुक नव्हतो. साहित्यविषयी काही नव्हतं. ते प्रामुख्याने सामाजिक जीवनातले अतिशय छोटे छोटे युनिट पण महत्त्वाचे युनिट्स समोर ठेवून त्यांनी 6 महिन्यात अभ्यास करावा. 50,000 रुपये प्रत्येकी त्यांना फेलोशिप दिली जाईल. 5 ते 10,000 रुपये 5 ते 10,000 शब्दांच्या मध्ये त्या मुलाखती प्रसिद्ध करणं किंवा रायटर प्रसिद्ध करणं असं आम्ही केलेलं आहे. अच्छा. आणि अभ्यासवृत्ती वगळता जर कोणाला आपले लेखन साधना साप्ताहिकात जर छापून आणायचे असेल तर ते शक्य आहे का? आणि त्यासाठी प्रक्रिया कशी आहे? त्यासाठी साधनाच्या किमान अपेक्षा काय आहेत त्या लेखनात? तर साधना साप्ताहिकाला नवे लेखक, नव्या क्षेत्रातले लेखक, नव्या वयोगटातले, नव्या भागातले, ज्यांनी कधीच लिहिलेलं नाही किंवा कधीतरी लिहिलंय परंतु आडबाजूला लिहिलंय, अशा सर्वांचं स्वागत आहे. किंबहुना साधना हे नियतकालिक आजच्या घडीला आणि पूर्वीही नव्यांचं स्वागत करण्यासाठी कायम उत्सुक होतं. मुद्दा राहतो साधना साप्ताहिकामध्ये लेखन प्रसिद्ध करण्यासाठी दर्जाचे निकष. दर्जा म्हणजे तुम्ही जो काही विषय निवडाल तो विषय अधिक सखोल अभ्यास केलेला आहे का, त्याच्यातलं लेखन सुबोध आहे का, वाचनीय आहे का, ओरिजिनल आहे का, नाविन्यपूर्ण आहे का, त्यानंतर त्यामध्ये वेगळ्या प्रकारे काही विश्लेषण केलेलं आहे का, याचा विचार केला जातो. परंतु तरीही 2 मुद्दे मध्यवर्ती समोर ठेवावेत ज्यांना कोणाला साधनासाठी लेखन करायचंय त्यांच्यासाठी. मुद्दा क्रमांक 1, तुम्ही खूप परिचित विषय जर असेल, त्यावर लिहिणार असाल तर तुमच्याकडे वेगळं असं काही विश्लेषण, इंटरप्रिटेशन आहे का, हा पहिला निकष असतो. आणि दुसरा निकष, विषयच एकदम अपरिचित असावा, मग त्यावर इन्फॉर्मेटिव्ह लेखन असेल तरी ते चालून जाईल. आपल्याकडे उलटं होतं, फारसं नवीन लेखन येत नाही, आलं तर ते बाळबोध होतं आणि परिचित विषयावर परिचित पद्धतीची मांडणी असं जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे अनेक तरुणांना नकार त्यांच्या वाट्याला येतो, परंतु त्यांनी त्या नकाराचा योग्य अर्थ घ्यावा, आपला दर्जा अधिक वाढवावा, अधिक चांगला अभ्यास करावा, पुन्हा पुन्हा पुनर्लेखन करावं, नवे ड्राफ्ट करावेत, दुरुस्त्या कराव्यात, अभ्यास करून लेखन सादर करावं. हे केलं तर साधना इतकं स्वागतशील नियतकालिक मराठीमध्ये तरी आजच्या घडीला दुसरं कोणतंही आहे असं मला वाटत नाही. बरोबर. आणि आता साधना आता इंग्रजी विभाग सक्षम करणार असे आपण एका अंकामध्ये म्हणाला आहात. तर कर्तव्य साधना बरोबरच साप्ताहिकातही लेख इंग्रजीमध्ये येणार का, किंवा ती प्रक्रिया कशी असेल? नाही, इंग्रजी विभाग सुरू करायचा आहे, परंतु साधना साप्ताहिकात मात्र इंग्रजी लेख प्रसिद्ध करण्याचा कसलाही विचार पूर्वीही नव्हता आणि आजही नाही. मात्र इंग्रजी वाचकांच्या पर्यंत साधनातला आशय किंवा साधनासारखा आशय जायला हवा ही धारणा मात्र गेल्या 5 वर्षात क्रमाक्रमाने वाढत गेली. म्हणून आम्ही कर्तव्य हे डिजिटल पोर्टल सुरू केलं, त्यावर एक इंग्रजी विभाग सुरू केलाय. त्यावर जवळपास 150पेक्षा अधिक लहान मोठे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. आठवड्यातून किंवा 10 दिवसातून एक लेख असं त्याचं प्रमाण मागची 5 वर्ष राहिलेलं आहे. ते अधिक वाढवण्याचा विचार आहे. साधना साप्ताहिकातले खूप काही महत्त्वाचे लेख असतात जे अनुवाद करून कर्तव्यवर प्रकाशित करणं, अधिक नवीन पूर्णतः इंग्रजीमध्येच लेखन मिळवणं किंवा नॉन मराठी वाचकांच्याकडून किंवा इंग्रजी भाषकांच्याकडून चांगल्या मुलाखती, त्यांची चांगली भाषणं शब्दांकन करून प्रसिद्ध करणं आणि अर्थातच ऑडिओ व्हिडिओ स्वरूपातला मजकूर असेल तर तोही करणं. याची 2 कारणं उघड आहेत की मराठी भाषक किंवा महाराष्ट्रीय वाचक असा एक खूप मोठा आहे की ज्याला मराठी वाचता येतं, परंतु मराठी पुस्तकं, मराठी लेख वाचण्यात त्यांना रस नाही. त्यांना इंग्रजीमधून ते सोयीचं जातं आणि याचं मुख्य कारण ते इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं असतं, जरी त्यांची मातृभाषा मराठी असेल तरी. किंवा अशी एक पिढी आहे की जी पिढी साधना साप्ताहिक वाचत आली, मात्र त्यांची पुढची पिढी ही इंग्रजीच वाचते. तर अशा लोकांच्यासाठी पण ते आपण उपलब्ध करून देणं इंग्लिशमध्ये. अधिक असा एक नवीन वर्ग आहे की जो नॉन मराठी आहे, जो महाराष्ट्रातला असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल, ज्यांना मराठी येतच नाही, मात्र महाराष्ट्रात काय चालू आहे किंवा महाराष्ट्रातले ओरिजिनल लेख किंवा महाराष्ट्रातल्या लेखकांचा दृष्टिकोन हा इंग्रजीमध्ये त्यांना वाचायला आवडेल. त्याही वाचकांच्यासाठी इंग्रजी विभाग आपण सुरू केलेला आहे. मात्र एप्रिल 2024 नंतर
पुढील 1 वर्षभरासाठी आम्ही खूप मोठं नियोजन केलं आहे. त्यासाठी एक स्वतंत्र सहसंपादक त्या विभागासाठी नियुक्त करणं आणि अनुवाद, मुलाखती, भाषणं, स्वतंत्र लेखन खूप मोठ्या प्रमाणात येईल अशी उमेद आम्ही बाळगून आहोत आणि त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. त्याप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. आता साधनाला 75 वर्ष पूर्ण झाले आणि आता डिजिटल आणि एआयचं वाढतं लोकप्रियता आपल्याला दिसते. तर त्या काळात साधनाची वाटचाल कशी असेल आणि काही नवीन उपक्रम साधना घेऊन येईल का? डिजिटल आलं तेव्हा लोकांच्या मनात भीती होती की डिजिटल आल्यावर प्रिंटचं काय होईल. परंतु आमचा तेव्हाही विश्वास होता आणि प्रत्यक्ष कामातून 5 वर्षाच्या अनुभवातून तो विश्वास अधिक सार्थ ठरला. तो असा की डिजिटल माध्यम हे प्रिंट माध्यमाला उपयुक्त ठरतं. किंबहुना डिजिटल आणि प्रिंट ही दोन्ही माध्यमं एकमेकांना उपयोगी आहेत, पूरक आहेत. त्याही पुढे जाऊन असं म्हणेल की सर्वच प्रकारची माध्यमं परस्परांना उपकारक ठरतात जर त्यांचा वापर योग्य प्रकारे केला. प्रत्येक माध्यमाची बलस्थानं असतात, प्रत्येक माध्यमाची मर्यादा असतात. ती बलस्थाने आणि मर्यादा लक्षात घेतली तर सर्वच माध्यमांना घेऊन आपल्याला पुढे जाता येतं. गेल्या 5 वर्षात आम्ही तेच केलेलं आहे. आता एआय येतंय. एआयमुळे भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. उलट एआय हे वरदान आहे, एआय मधून शाप नाही. एआयचा वापर योग्य प्रकारे केला. एआय हे अंतिमतः एक टूल आहे, एक हत्यार आहे. आणि मानवी संस्कृतीचा संपूर्ण इतिहास पाहिला तर हत्याराच्याच बळावर माणसाने आतापर्यंतची प्रगती केलेली आहे. हत्यार म्हणताना आपल्याला फक्त बॉम्ब, गोळा आणि शस्त्र आणि बंदुका आणि तलवारी एवढंच दिसतं. परंतु हत्यारामध्ये हॉस्पिटलमध्ये जे वापरली जातात तीही हत्यारं आहेत आणि तुमच्या माझ्या घरामध्ये जी वापरली जातात तीही हत्यारं असतात. तर हत्यारं ही टूल आहेत. त्याचा वापर अधिक चांगल्या प्रकारे केला तर एआय हे माणसाचं वेळ, ऊर्जा, श्रम, पैसा हे सर्व वाचवणार आहे. आणि मीडियासाठी, कोणत्याही माध्यम संस्थेसाठी एआय हे वरदान असणार आहे. एआयमुळे जे खूप रिपिटेटिव्ह काम आहे, वेळखाऊ काम आहे, कष्टाचं काम आहे ते उलट कमी होणार आहे. आणि बौद्धिक स्वरूपाचं जे काम आहे त्याला अधिकाधिक चालना मिळणार आहे, अधिकाधिक वाव मिळणार आहे. त्यामुळे एआयचे सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. त्याचा गाभा, आवाका आणि अर्थातच त्याच्या मर्यादा ह्या समजून घेतल्या तर एआय हे मानवजातीला, तळागाळातल्या समूहाला पुढे घेऊन जाण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. बरोबर आहे सर. साधना 75 वर्ष झाले. सांविधानिक मूल्यांचे जतन, संवर्धन व ते अजून रूढ व्हावे यासाठी लेखन करत आहे. तरी पुढच्या साधनाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि मुलाखतीसाठी धन्यवाद. थँक्यू.